राज्य के एसटी कर्मचारियों ने विभिन्न लंबित मांगों को लेकर एक बार फिर हड़ताल का रुख किया है। राज्य भर के एसटी कर्मचारियों ने मंगलवार से अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया है। इसमें बुल्ढाना जिले के शेगांव, जलगांव, जामोद, संग्रामपुर इलाके में सुबह से ही बंद को जबरदस्त प्रतिक्रिया मिल रही है। संतनगरी शेगांव के बस स्टैंड पर मंगलवार सुबह 6 बजे से ही एसटी कर्मचारियों ने हड़ताल शुरू कर दी है, जिससे एसटी बस डेपो में ही खड़ी हैं। इस वजह से शेगांव से राज्य के विभिन्न क्षेत्रों में जाने वाले यात्रियों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। एसटी कर्मचारियों ने डेपो के बाहर ही आंदोलन शुरू किया। इस दौरान अपनी मांगों को लेकर जोरदार नारेबाजी भी की गई। हालांकि इस हड़ताल की वजह से यात्रियों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। एसटी बस स्टैंड पर यात्रियों की बड़ी भीड़ देखी जा रही है, तो वही कर्मचारी सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी कर रहे हैं। एसटी कामगारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी आज एसटी कामगारांच्या वतीने धंदे आंदोलन शेगाव आगारामध्ये राबवण्यात आलेले आहे। आमच्या एसटी कामगारांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आज आमच्या संयुक्त कृती समितीने दिलेला आहे। तरी राज्य शासनावर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। राज्य शासनाकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ इतर मागण्या करण्याकरता त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे। त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एसटी कामगारांना मिळावे। संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। सरकारने कर्मचाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या, ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत, त्या अनुषंगाने मीटिंग लावली होती, परंतु दुसरी बैठक न लावल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून त्याचा उद्रेक आज हा तुम्हाला दिसतच आहे। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही बस रस्त्यावर धावत नसून आज 100% कटकटीत बंद आहे। त्याच्यामुळे आज कर्मचारी आपल्या कामापासून आंदोलनावर ठाम आहेत।